नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला कोणत्या महिलांना आता 4,500 रुपये मिळणार आहे, तर ही योजना 3 महिन्यानंतर बंद होणार आहे। या संबंधित देखील स्पष्टीकरण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री धुळे येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यामध्ये यांनी सांगितलं आहे। तर त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की कोणत्या महिलांना आता 3 महिने म्हणजे 4,500 रुपये हे मिळणार आहे, तर कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे आणि ही योजना किती महिन्यापर्यंत चालू राहणार आहे, त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर मित्रांनो, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 17 ऑगस्ट रोजी 2 हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तर यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। तसेच येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते हे वितरित करण्यात येतील। यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी, म्हणजेच यानंतर जे काही महिला आता अर्ज करणार आहे त्यांना एकाच वेळी म्हणजे 4,500 रुपये हे मिळणार आहे। या संबंधी देखील माहिती या व्हिडिओमार्फत देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, या ज्या महिलांना 3 महिन्याचे कायमस्वरूपी पैसे मिळणार आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 3 महिन्याचे पैसे मिळून 4,500 रुपये, म्हणजे एका महिन्याचे 1,500, दुसऱ्या महिन्याचे 1,500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 हे मिळून 3,000 रुपये, 4,500 रुपये त्या महिलांना म्हणजे भगिनींना मिळणार आहे। त्यासोबतच आता ही योजना कधीपर्यंत टिकून राहणार त्या संबंधित देखील या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे की ह्यामध्ये बोलताना सांगितले की मुख्यमंत्र्यांनी की ही योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे। ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही, ती पुढेही कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे। या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन कौतुक केले, असे सुद्धा मुख्यमंत्री यांनी धुळेमध्ये त्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले। तर मित्रांनो, आता 2 हप्त्याचे पैसे आता 14 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले त्या महिलांना 3,000 रुपये मिळतील। त्यानंतर ज्या महिलांचे अप्रूव्ह झालेले आहे अर्ज, अशा महिलांना एकूण 4,500 रुपये पुढच्या हप्त्यात मिळतील। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।